खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहे. कारण नेहरूंपासून सगळ्यांनी अनेक वेळा आरक्षण रद्द करण्याची भाषा केली आहे आणि म्हणून यांना आपल्याला योग्य धडा शिकवायचा आहे. मला एवढंच सांगायचं आहे, आता काश्मीरमध्ये 370 कलम हटवणार म्हणून काही लोक बांग देऊ लागले. अरे काश्मीर हा आपल्या देशाचं नंदनवन आहे. आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 370 कलम हटवलं. काश्मीर आजाद झाला आणि त्यांच्या गळ्यात गळे घालणारे खरे देशद्रोही हे दहशतवाद्यांच्या पाठीशी आहेत का? तुम्हाला पुन्हा मुंबई आणि महाराष्ट्रात बॉम्बस्फोट घडवायचे आहेत का? राज्यात पुन्हा दहशतवादी हल्ले घडवायचे आहेत? आणि काही लोक तर दहशतवाद्यांचं समर्थन करणारे लोक आपण गळ्यात गळे घालणारे पाहिले. दहशतवादी अब्दुल गुरुचं समर्थकांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर बसवलं. हा किती मोठा देशद्रोह आहे आणि म्हणून यांना योग्य वेळी त्यांची जागा दाखवली पाहिजे. एक देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती एकीकडे आणि देशविघातक शक्तींना पाठिंबा देणारे दुसरीकडे. देशभक्ती आणि देशद्रोह याचा आपण विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून केंद्रामध्ये जे मोदी सरकार आहे, राज्यात आपलं महायुतीचं सरकार आहे, हे डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे या ठिकाणी राज्याचा चौफेर विकास होतोय. शेतकऱ्यांसाठी योजना येते आहे 12,000 रुपये वर्षाला. सोयाबीन, कापूस, कांदा या उत्पादकांना देखील दिलासा देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार करतंय आणि म्हणून एका विचारात म्हणून आम्ही जातो दिल्लीला जातो, योजना आणतो, पैसे आणतो. तेव्हा म्हणतात दिल्लीला जाऊन काय करता? हो दिल्लीला जातो आम्ही, पण राज्याच्या भल्यासाठी जातो. तिकडे गली गलीमध्ये मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा असं लोटांगण घालायला आम्ही नाही जात. आम्ही या राज्याच्या भल्यासाठी जातो, या राज्याच्या हितासाठी जातो. माझ्या दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना पाणी देण्यासाठी जातो. आज शेतकऱ्यांसाठी आम्ही जातो आणि म्हणून माझ्या बहिणी आणि भावांनो, तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे, राज्य आणि केंद्रात जेव्हा समविचारी एका विचाराचं सरकार असतं त्या राज्याची भरभराट होते, ते राज्य वेगाने पुढे जातं आणि म्हणून जास्त काही आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. आपण सुज्ञ आहात. ही योजना आणि मी ज्या योजना वाचून दाखवल्या या सर्व योजना बिलकुल चालू राहतील. एकही योजना बंद पडणार नाही. हा मुख्यमंत्री म्हणून माझे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या वतीने मी शब्द आपल्याला देतो, कुणी काही चिंता करण्याची आवश्यकता नाही.